हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत की ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा टेबल कसा बनवायचा. ओके, तर इथे थीटा दिलेले आहेत 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री आणि इथे रेशिओ दिलेले आहेत. आता साइन 0, तुम्हाला फक्त साइनचा जो टेबल आहे तोच लर्न करायचा आहे. साइन 0 असतो 0, साइन 30 असतो हाफ, साइन 45 डिग्री असतो 1/√2 आणि साइन 60 असतो √3/2 आणि साइन 90 असतो 1. तर हाच आपल्याला फक्त टेबल लर्न करायचा आहे. आता त्याच्यावर आपण कॉस लिहिणार, टॅन लिहिणार, कॉट, सेक आणि कोसेक हे सगळे आपल्याला फक्त ह्या एका टेबलवरून लिहिता येतात. ठीक आहे, तर कॉस कसा असतो तर साईनच्या रिव्हर्स असतो. मग कॉस लिहायचा तर पहिल्यांदा आपल्याला 90 लिहायचा इथं 0च्या जागी, म्हणजे आपल्याला हा उलट्या क्रमाने लिहायचा आहे. तर पहिले इथं येणार 1, मग येणार √3/2, मग येणार 1/√2, मग हा इथे येणार हाफ आणि इथे येणार हा 0. झालं, आपण साईनवरून कॉस लिहिला बरोबर. आता आपल्याला टॅन लिहायचा आहे. टॅन म्हणजे काय, साईन अपॉन कॉस. ठीक आहे, तर आता 0ला 1ने डिवाइड करायचं. साईन अपॉन कॉस आहे ना, मग 0ला 1ने डिवाइड केल्यावर आपल्याला आन्सर काय भेटणार आहे, 0च बरोबर. आता 1/2 इन डिवाइड बाय √3/2. आता इथे कसं येणार, हे हाफ डिवाइड बाय √3/2, म्हणजेच ते कसं लिहिणार आपण, हाफ इंटू 2/√3. 2 गेट कॅन्सल, 1/√3. ह्याचा आन्सर काय आलं, 1/√3 आलेला आहे. आता हा 1/√2 डिवाइड बाय 1/√2 दोन्ही सेम आहेत, म्हणजे त्यांची डिव्हिजन असणार आहे 1 बरोबर. आता √3/2 डिवाइड बाय 1/2. 2 गेट कॅन्सल आणि आन्सर काय येणार, इथे फक्त √3 येणार आहे. आणि 1 डिवाइड बाय 0, 0ने कशालाही डिवाइड होऊ शकत नाही, म्हणजेच तो येणार नॉट डिफाईन्ड. ओके, तर हे असा आन्सर आलेला आहे. आता कॉट कसा लिहायचा, तर तो टॅनच्या रिव्हर्स असतो. कॉट नेहमी टॅनच्या रिव्हर्स असतो, म्हणून आपण ह्याला असं उलटं लिहिणार इथे. सो इथे येणार नॉट डिफाईन्ड √3, 1/√3 आणि 0. ही झाली कॉटची व्हॅल्यू. आता सेक कसा लिहिणार आपण, तर सेक लिहिताना आपण काय करणार, सेक म्हणजे काय असतो, सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा बरोबर. म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल लिहिला किंवा इनवर्स लिहिला की आपल्याला सेक मिळणार. म्हणजे सेक म्हणजे काय, 1/cos, 1/1 येणार आहे 1च. आता 1/cos म्हणजे 1/√3/2 म्हणजेच 2/√3 बरोबर. आता 1/1/√2 म्हणजे याचा रेसिप्रोकल काय येणार आहे, √2 येणार आहे. आणि हाफचा रेसिप्रोकल येणार आहे 2 आणि 1/0 जे की पॉसिबल नाही आहे, मग ते काय येणार, नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. आता कोसेक लिहिताना 1/sin थीटा पण लिहू शकता किंवा कोसेक हा सुद्धा सेकचा रिव्हर्स असतो, तसंही लिहू शकता. ठीक आहे, तुमची मर्जी, तुम्हाला कसं लिहायचं आहे तसं लिहा. मी हे रिव्हर्समध्ये लिहिते. नॉट डिफाईन्ड, हा आला 2 इथे, हा इथे आला √2, इथे आला 2/√3 आणि इथे आला 0. तर अशा प्रकारे हे आपला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा टेबल लिहून झालेला आहे. एक्झाममध्ये काय करायचं, तुम्हाला जेव्हा आन्सर शीट देतात तेव्हा त्याच्या मागे हा टेबल आखून ठेवायचा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना प्रत्येक वेळेस टेबल आखायची गरज नाही आहे. तो टेबल बघायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचे.